गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 8 जुलै 2024 आणि वार आहे सोमवार, म्हणजे आठवड्याचा आज पहिला दिवस. तर आठवड्याची सुरुवात आपल्याला चांगलीच करावी लागेल, म्हणून मी म्हणजे रात्री मला एक रिझर्वेशन आली होती बाणेरमधून पुणे एअरपोर्ट 4:50 होती. ती मी ॲक्सेप्ट करून ठेवली होती, कारण रेट पण चांगला होता. 20 किलोमीटरला काहीतरी 520 रुपये दाखवले होते, म्हणजे टोल टॅक्स कट करून कमीत कमी आपल्याला 485-90 रुपयेपर्यंत भेटले असते. म्हटलं ती ट्रिप करू आणि नंतर ना मुंबईसाठी बघूयात ट्रिप पडते का काय. पण मी सकाळी 4:45 वाजता उठलो, 5 वाजताची जी माझी बुकिंग होती त्यासाठी, आणि अपॉर्च्युनिटीमध्ये चेक करतो तर ती ट्रिप रात्रीच कॅन्सल झाली होती. मग काय करावं म्हणून परत झोपलो, कारण म्हटलं एवढं सकाळी उठून पण मग आता काय फायदा होणार नाही. आणि मग परत 5 वाजता उठलो आणि 5:30 वाजता घर सोडलं. तर घर सोडल्यानंतर बराच वेळ म्हणजे प्रीमियर पण चालू होतं आणि इंटरसिटी चालू होतं. तर इंटरसिटीमध्ये म्हटलं बुकिंग पडते नाही पडते, पण मी चालू करून ठेवलं होतं. तर नंतर परत आपल्याला चालूमध्येच एक रिझर्वेशन आली इथून सोमेश्वरवाडीमधून. ठाणे वेस्ट ड्रॉप आहे आपला. तर मी आत्ता इथं सोमेश्वरवाडीमध्येच आहे. आत्ता वाजले जवळजवळ आपले सकाळचे 7:40 होत आलेत. तर बघूयात. 8चा पिकअप आहे. लोकेशन माझ्यापासून 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे, त्याच्या अलीकडेच मी थोडं थांबलो आहे. म्हटलं 1-5 मिनिट कमी असताना जाऊयात लोकेशनवरती. तर बघा व्हिडिओमध्ये आजची जर्नी आपली कशी होते. सोमवारची तशी खूप मोठी रिस्क असते, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार इकडनं तर ट्रिप पडतात, पण मुंबईवरून ट्रिप पडताना खूप वेळ जातो. एक तर संध्याकाळीच पडते, दुपारी पडले तर चुकून पडते. मग मी तर जी ट्रिप पडेल ते म्हणजे लोणावळा किंवा लोणावळ्याच्या पुढं तळेगाव वगैरे जे काय असेल ते, जी ट्रिप पडेल ते ॲक्सेप्ट करणे आणि पहिलं निघून येणे. कारण भरपूर वेळा सोमवारी मंगळवारी अडकलेलो आहे, त्याच्यामुळं तो अनुभव पाठीशी असताना जी ट्रिप पडेल ते आपले ट्रिप पटकन रिसिव्ह करायची आणि रिटर्न यायचं पुण्यामध्ये, नाहीतर तिकडे खूप अडकावं लागतं. तर बघूयात आजची जर्नी कशी होती. सोमवार तर आहे, पण पॉझिटिव्ह माइंडने आपण जर दिवसाची सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हच होतील. बघूयात आजचा दिवस कसा जाते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. I can hear the demons call when they do what they do, and now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know that time can heal it all, I just gotta get through. I just gotta get through, I just gotta get through. Cause I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. तर मित्रांनो, वाजले सकाळचे 11:15 आणि आत्ता जस्ट आपला ठाण्यामध्ये ड्रॉप झाला. ॲक्च्युली पिकअप घेतल्यानंतर मला बरेचसे मेसेज आले की म्हणजे मुंबईमध्ये पाऊस खूप आहे आणि सेंट्रल लाईन वगैरे म्हणजे ट्रेन्स पण बऱ्याचशा लाईन बंद होत्या. पण तरी पण म्हटलं चला आता ॲक्सेप्ट केली तर, कारण पण ठाण्या साईडला अजिबात काय ट्रॅफिक नाही, पाऊस नाही. तर आपला 2.25 तासामध्ये ड्रॉप झाला ठाणे वेस्टमध्ये. तर आत्ता आपण आहोत CNGच्या लाईनमध्ये. तर बघू, आता मी ॲप्लिकेशन ऑफच केले, पहिला CNG भरून घेतो आणि त्यानंतर ना ॲप्लिकेशन ऑन करून पाहूयात आपल्याला कधीपर्यंत ट्रिप भेटते. तसं तर सोमवारी भरपूर वेट करावा लागतो, पण बघू, नशिबाने आपल्याला मिळाली लवकर ट्रिप रिटर्नची तर चांगलंच आहे. तर वाजले ते 1 आत्ता, आणि आत्ता जस्ट आपल्याला बुकिंग मिळाली इथून ठाण्यामधूनच. ॲक्च्युली माझा तो टायर परत खूप पंक्चर निघाला त्याला, त्याच्यामुळे मी एक ट्यूब टाकून घेतली आणि स्टेपनी चेंज करून घेतली. म्हटलं परत पावसामध्ये त्रास नको. तर करूयात कस्टमरला पिकअप आणि भेटूयात आता पुण्यामध्ये आपण. वाजलेत मित्रांनो आत्ता जवळजवळ 4:30, आणि आत्ता आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं चिंचवड स्टेशनजवळ. आपल्याला ही जी ट्रिप मिळाली होती ती ठाणे वेस्टमधून मिळाली होती.
ॲक्च्युली मी स्टेपनीच्या टायरमध्ये ट्यूब घालत होतो, कारण माझा तो टायर खराब झाला आणि तेवढ्यात आपल्याला बुकिंग मिळाली. तर तिथे चिंचवडला ड्रॉप केल्यानंतर ना मी घराकडची ट्रिप पाहत होतो, तर मला औंधची बुकिंग मिळाली काहीतरी 4:30 वाजता, म्हणजे नॉन पीक हावरमध्येच भेटली. तर पण आता मी शक्यतो जर लोकल करायचं असेल तर मी फक्त प्रीमियरच चालवतो, गो सिडान पण नाही चालवते. तर आता घरी यायचं होतं म्हणून मी ते उबर गोची बुकिंग घेतली. टोटल 12 किलोमीटर होतं औंध, म्हणजे औंधला ड्रॉप होता त्याचा. तर 12 किलोमीटरचे मला दाखवले होते 158 रुपये, आणि त्याच्यातून टोल कमिशन कट करून मला काहीतरी 150 रुपीज भेटले. 12 किलोमीटर ड्रॉप केला आणि 1.5 किलोमीटर काहीतरी मी पिकअपसाठी गेलेलो. म्हणजे नॉन पीक आवरमध्ये रेट एकदम डाऊन आहे उबरचे. तर म्हणजे पुण्याची जी हालत आहे तीच मुंबईची पण हालत आहे, तीच दिल्लीची पण हालत आहे, सगळ्यांची हालत सेम आहे. परंतु प्रॉब्लेम असा होता आता की बरेचसे सगळेजण बोलतात की उबर कोणीच चालवू नका, फक्त ओलाच चालवा. पण असे कितीतरी ड्रायव्हर आहेत की म्हणजे कुणाची ओलाची ID ब्लॉक आहे तर कुणाची उबरची ID ब्लॉक आहे. त्याच्यामुळे ज्यांची उबरची ID ब्लॉक आहे ते फक्त ओलाच चालवतात, ज्यांची ओलाची ID ब्लॉक आहे ते उबरच चालवतात. अशा पद्धतीने हे बंद तर मला नाही वाटत होईल म्हणून कधी, की जेणेकरून भरपूर मी आता फेसबुकला पण बघतो किंवा ग्रुपवरती बघतो की उबर कोणीच चालवू नका, फक्त ओलाच चालवा. पण आता माझीच ID सांगतो मी, 2018ची माझी ओलाची ID, मला पोलीस व्हेरिफिकेशन सबमिट करा म्हणते. मी जवळजवळ 50 वेळा आत्तापर्यंत अपलोड केले ॲप्लिकेशनमध्ये, ऑफिसला 2 वेळा जाऊन आलो, तरी पण ती काय ID चालवत नाही. नाहीला जसं मी उबरच चालवणार. पण म्हणजे अशा पद्धतीने भरपूर ड्रायव्हर लोकांचं असंच आहे. ID बऱ्याच जणांच्या बंद आहेत. त्याच्यामुळं जरी सगळेजण बोलत असले की उबर रेट कमी देते, उबर कोणीच चालवू नका, पण मजबुरी आहे बऱ्याच जणांची, त्याच्यामुळं हे करावंच लागते. आणि आता रेट मुंबईमधले तरी पुण्यापेक्षा जरा बरे रेट होते, पण आता एवढ्यात तर मुंबईमध्ये पण पुण्यासारखीच हालत झालेली आहे. म्हणजे फक्त तुम्ही जर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत गाडी चालवला आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, म्हणजे ह्या 5 तासामध्येच फक्त रेट जरा व्यवस्थित भेटतो, म्हणजे 12, 13, 14 रुपयाने. बाकीच्या नॉन पीक आवरमध्ये रेट एकदम 8 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत एवढे खाली रेट येतात. तर आता कंपनी अशी करते, आता आपल्याकडे तर आपण तर गाड्या घेतल्यात आणि गाड्या तर म्हणजे त्याच्या जीवावरती सध्या चालू आहे आपलं. तर मग कंपनीला दोष देण्यापेक्षा आपणच थोडंसं व्यवस्थित म्हणजे पीक आवरमध्येच गाडी चालवणे, किंवा डिटेलमध्ये आपल्याला ट्रिप आल्यानंतर सगळे डिटेल भेटतात, तर एखादी ट्रिप परवडत असेल तरच घ्यायची. आता मी काल मुंबईवरून आलो आणि माझा काहीतरी स्वारगेटला ड्रॉप होता, तिथून आता मग मला बाणेरची ट्रिप पाहिजे होती. तर एक वाकडची बुकिंग येत होती मला, म्हणजे 4-5 वेळा बुकिंग वाजत होती. ती काहीतरी 17 ते 18 किलोमीटर होतं आणि 280 रुपये दाखवत होतं. पीक आवर होता त्यावेळेस आणि टायमिंग पण जवळजवळ 1.25 तास दाखवत होता. पण ती ट्रिप कुणीच उचलत नव्हतं. जवळजवळ मला 2-3 वेळा आली, मी पण नाही उचलली. आणि त्याच्यानंतर म्हणजे भरपूर वेळा ती रिपीट येतच होती ट्रिप. त्याच्यानंतर उबर गोमध्ये होती ती, त्याच्यानंतर गो सिडानमध्ये ट्रिप आली ती, तर 399 रुपये दाखवले त्याचं फेअर. तर मी ती ॲक्सेप्ट केली, म्हटलं चला सिडान आहे आणि घेऊयात. मग मी ॲक्सेप्ट केली ती ट्रिप कस्टमरने कॅन्सल केली. म्हणजे कस्टमरला पण असं गोची सवय लागली आहे. उबर गो म्हणजे मिनीची बुक करतात आणि सध्या अशी कंडिशन आहे की आपल्या इथे सिडान गाड्या भरपूर आहेत, मिनी गाड्या पण भरपूर आहेत, परंतु बुकिंग प्रीमियरमध्ये आणि सिडानमध्ये येत नसल्यामुळे सिडान गाडीवाले सुद्धा मिनीच्याच बुकिंग घेतात. आणि कस्टमरला पण तीच सवय झाली की मिनी जरी बुक केली तर त्यांना माहिती सिडानच गाडी भेटते. त्याच्यामुळं हा पण प्रॉब्लेम भरपूर येतो. म्हणजे आपणच आपला एकमेकांचा बिझनेस मारला आहे. तर ज्यावेळेस कस्टमर गाडी बुक करत असतो, जास्त मॅक्झिमम मिनीमध्ये बुकिंग येतात आणि ज्यांना कोणाला म्हणजे खरंच प्राईम गाडी पाहिजे किंवा प्राईम ड्रायव्हर पाहिजे ते प्रीमियर किंवा सिडानमध्ये बुक करतात गाडी. पण मॅक्झिमम ह्या बुकिंग जास्त मिनीच्याच कॅटेगरीच्या आहेत. बऱ्याच जणांच्या ID बंद असल्यामुळे मला नाही वाटत भविष्यामध्ये याच्यावरती काय तोडगा निघेल. आता ती ओला उबरची एक केस तर काय दरवाढीबद्दलची कोर्टामध्ये चालू आहे, परंतु त्या पण तारखा येत आहेत. जे कोणी RTO होते त्यांची पण ट्रान्सफर झाली. त्याच्यामुळे जे कोणी नवीन RTO आले तर त्यांना पहिल्यापासून सगळे 1 ते 100 पर्यंत सांगावं लागेल. त्याच्यानंतर जे काय असेल ते डिसिजन होईल. तर वाटत म्हणजे शंका तर भरपूर आहेत की रेट वाढतील नाही वाढतील, कारण
मजबुरी भरपूर लोकांची आहे, त्याच्यामुळं गाडी चालवावी लागते. कंपन्यांना पण हे माहिती, यांनी गाड्या घेतल्या तर आता हे काही विकू शकत नाहीत. हे गाड्या चालवणारच, आपण किती पण रेट कमी केले काय केले. तर याच्यासाठी ज्यांच्याकडे सिडान गाड्या आहेत त्यांनी मॅक्झिमम प्रीमियरच्या जर बुकिंग मारल्या प्रीमियर सिडानच्या, तर त्यांना रेट व्यवस्थित भेटेल. ज्यांच्याकडे मिनी गाड्या आहेत, वॅगनर झालं, सिलेरिओ झालं, त्यांच्याकडे ऑप्शन नाही, त्यांना काही झालं तरी त्या मिनीच्याच बुकिंग करायच्या आहेत. त्याच्यामुळं ज्यांच्याकडं SUV किंवा सिडान गाड्या आहेत त्यांनी मॅक्झिमम पीक हावरमध्ये प्रीमियरच्या बुकिंग पडतात. नॉन पीक हावरमध्ये अजिबात प्रीमियरच्या बुकिंग पडत नाही. प्रीमियरचा रेट हा जवळजवळ मिनीपेक्षा 100 ते 150 रुपयांनी एक्स्ट्रा आहे. तर ज्यांच्याकडे प्रीमियर गाड्या आहेत त्यांनी मॅक्झिमम प्रीमियम बुकिंगच उचललं तर चांगला रेट भेटू शकतो आपल्याला. परंतु जर प्रीमियम गाड्या आहे आणि जर मिनीच्याच बुकिंगवरती चालतोय तर तो रेट आपल्याला एकदम 100% कमी वाटतो. आणि रेट पण कमीच आहेत. म्हणजे नॉन पीक हावरमध्ये तर 8 ते 10 रुपये पर किलोमीटर आहे आणि पीक हावरमध्ये 13-14 रुपये किलोमीटर भेटतोय. पण पीक हावरमध्ये मग आपल्याला ट्रॅफिक असल्यामुळे बुकिंग जास्त होत नाहीत. मॅक्झिमम संध्याकाळी इव्हिनिंगला 2-3 बुकिंग होतात लॉंग असतील तर, आणि सकाळचं पण तसंच गते. तर त्याच्यामुळं चांगले रेट बघून, टायमिंग बघून, चांगली बुकिंग बघूनच बुकिंग घ्या. तर चला, तर मग हा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता मी निघालो आहे घरी, पण व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून मी त्या मध्ये थांबून व्हिडिओ बनवत होतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि असंच पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.